मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला पावट्याची भाजी झटपट तयार होणारी कशी बनवायची याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। डब्यासाठी ना काही गडबडीच्या वेळेमध्ये ना एकदम पटकन ही भाजी तयार होते। मी अगोदरच इथं पावट्याच्या शेंगा निसून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने पावटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून आपल्याला तेलामध्ये ना आंबळ पावट्याचे दाणे भाजून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तेलामध्ये आंबळ भाजून घेतले ना एकदम असे खरपूस लागतात खायला भाजीमध्ये। त्यामध्ये ना थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया। अशा पद्धतीने आंबळ पावट्याचे हे दाणे ना भाजून घेतलेले आहेत। मी इथे ठेवलेली आहे कढई गरम करायला। त्यामध्ये मोठा एक चमचा तेल घालून घेऊया। तेल इथं गरम झालं की त्यामध्ये ना थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। मोहरी इथं तडतडली की थोडेसे जिरे टाकून घ्यायचे। मी इथं लसूण, कोथिंबीर आणि खोबरं बारीक असं दाटसर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। हे आता आपल्याला इथं तेलामध्ये टाकून ना छान परतून घ्यायचंय। त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकून घ्यायची। अशा पद्धतीने तेलामध्ये टाकून घेतली ना तरी खूप छान येते। त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेणार आहे। थोडीशी हळद टाकून घेऊया। इथं छोट्या आकाराचा बारीक एक कांदा कट करून घेतलेला आहे। एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून। आता याचा थोडासा ना कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया। आपण बाकीचे मसाले घालून घेऊया। घरगुती मसाला अर्धा चमचा घातलेला आहे। अर्धा चमचा धना पावडर, गरम मसाला। आता आपण हे मसाले मिक्स करून घेऊया। आपण थोडंसं अर्धा कप पाणी टाकून घेऊया। मस्त आपला तेल सुटेपर्यंत मसाला परतलेला आहे। आता आपण पावटा टाकून घेऊया। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। घट पातळ आपल्या आवडीनुसार, तुम्ही जास्त प्रमाण केलं ना पाण्याचं तरी पण चालेल। ही पावट्याची भाजी ना तुम्हाला भाकरी सोबत जर खायची असेल ना, थोडीशी भाजी ना पातळ बनवली ना तरी चालेल अशी चुरून खाण्यासाठी। आणि टिफिन साठी चपाती सोबत जर खायची असेल ना, चपाती सोबत भातासोबत थोडीशी घट्ट बनवली ना तरी पण चालेल। भातासोबत आणि चपाती सोबत थोडीशी घट्ट छान लागते। तर मी इथे ना आता डब्यासाठी बनवत आहे, तर मी तर थोडीशी घट्टच बनवणार आहे। पाच छान मस्त लगेच तरी सुद्धा आलेली आहे। आपण आता याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। छान खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। त्याचा बारीक मिक्सर मध्ये कूट बनवून घेतलेला आहे। मी इथं आता कूट टाकून घेतलेला आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया। थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया। आणि याला फुल गॅसवरती ना एक उकळी आणून देऊया आणि गॅस मीडियम गॅसवरती 5 ते 6 मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊया। फुल गॅसवरती मस्त अशी उकळी आलेली आहे। आता गॅस आपण मीडियम करूया। छान मस्त
मस्त अशी आपली पावट्याची ना भाजी इथे शिजलेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. मस्त अशी घटमुट भाजी इथं तयार झालेली आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.